देवाचे मूळ स्थान हे कडेपठार, ज्याला आज आपण कडेपठार म्हणून ओळखतो. त्या ठिकाणी मार्तंड भैरव प्रथम आले. सह्याद्रीच्या रांगामध्ये धवलगिरी क्षेत्र आहे, अर्थात जेजुरी. त्या क्षेत्रात दुर्वास ऋषींनी शाप दिलाय की जो कोणी दैत्य देखील येईल तो अग्नीत भस्म होईल. त्यानुसार त्या सप्त ऋषींनी तेथे त्यांचं कुटुंब ठेवले व पुढे इंद्राकडे साह्य मागितले, पण त्यांनी असह्यता दर्शवली व पुढे विष्णूकडे व श्री शंकरांकडे गेले. शंकरांनी पुढे खंडोबाचा अवतार घेतला व पुढे मणिमल्लासूर यांचा वध केला. आत्ता जो किल्ला दिसतो तो होळकरांनी बांधलेला आहे. जेजुरीच्या श्री खंडोबांना अनेक लोक नवस करत. केलेला नवस पूर्ण होत, त्यामुळे तो फेडलाही जातो. श्रींचे अलंकार, नित्यपूजा व यात्रेसंबंधी कागदपत्र अनेक नोंदी मिळतात. देवाचे हत्ती मरण पावले तर त्या संबंधी लागणारे साहित्य व खर्च यांची नोंद मिळते. इतिहासातील श्रीमंत देवस्थान म्हणून जेजुरीकडे पाहिले जाते. जेजुरीतील देवस्थानावर अनेक वेळा दरोडा पाडला.